तर काय विषय पब्लिक, आज मी चाललो होतो आपल्या भारतातील सगळ्यात पहिलं मानाचं मैदान म्हणजे हिंद केसरी पुसेगाव मैदान बघायला. त्यामुळे लगेच तुषाला उचलला आणि डायरेक्ट मैदानाकडे निघाला. मैदानाच्या बाहेर 2 किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्याच्यामुळे म्हणलं आता पब्लिक ढीग असते. तोर पोचस्तोवर तोंडाचा भाग दुरळाच झाला होता. तरी पण आम्ही थाटात एकदम गेलो की भारतातील सर्वात पहिले मानाचे हिंद केसरी मैदान बघायला. तिथं जाऊन बघतोय तर काय ते पब्लिक आणि काय ती बैल, सगळं ओके मध्ये आहे बघा. आणि त्यात पुसेगावचं मैदान म्हणले टॉपचा विषय असतोय. आता म्हणलं मैदानात कुठली कुठली बैल आली ती आधी बघावं म्हणलं, म्हणून पहिलं बैल बघायला गेलो. वर तिथं आम्हाला लय गर्दी दिसली, म्हणून म्हणलं नेमका विषय काय ती बघावं. तिथं जाऊन बघतोय तर आपला मत्तूर दिसला. आईला हे तर आपल्या काळजाचा विषय आहे. त्याच्या वाईस शेजारी बक्याडॉन पण होता. आता मैदानात कुठली कुठली बैल आली त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवलाय, तो आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे भावा. त्यामुळे लगेच तिथं जाऊन तो बघा. तवर तिथं मला राहुलबाई दिसलं. राहुलबाई साठी त्या बारक्यानं हाताने स्केच काढून आणलं होतं, त्यामुळे तिथं त्यांचा इंटरव्ह्यू चालला होता. म्हणून आम्ही मैदानाकडे आलो आणि मैदानातलं पब्लिक बघून माझं डोळंच फिरायला लागलं होतं. आणि त्यात गर्दी असली होती, त्यात चालायचं सुद्धा मुश्किल झालं होतं. तेवढ्यात तिथनं वरनं माणसं पळत खाली आली. अहो बक्याडॉनची एंट्री झाली होती. मग काय सगळं पब्लिक बक्याच्याच माग, म्हणून मी पण सुट्टीला आलो. आईला माणसं काय मला पुढे उभं राहून देत नाही. त्यात आणि माझी अवस्था लय बेकार झाली होती. मी पहिल्यांदाच या मैदानाला आलो होतो, त्याच्यामुळे मला काही अंदाजच लागला नाही. तरी पण मी आपला कसा तरी एक व्हिडिओ बनवला. त्यामुळे भावांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास फॉलो करा की राव. मैदानाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे.